नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट. आज दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी नांदुरा येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू. संभाजी ब्रिगेडचा शासनाला इशारा. नांदुरा तालुका अतिवृष्टीग्रस्त घोषित करण्याची मागणी. नांदुरा तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, बाधित क्षेत्राचे पंचनामे करून योग्य ती मदत जाहीर करावी, तसेच अतिवृष्टीग्रस्त नांदुरा तालुका जाहीर करावा, या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेतजमिनीचे, विहिरींचे तसेच घरांचे व गोठ्यांचे नुकसान झाले असून अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने केवळ कागदोपत्री पंचनामे न करता प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील, जिल्हाध्यक्ष शिवश्री अमर पाटील, शिवसेना नेते बाळासाहेब धोरण, सामाजिक कार्यकर्ते अरविंद बाठे, रामभाऊ रोठे, जळगाव जामोद तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड अनंता बिचारे, पवन सोळंके, विष्णू बाठे, सचिन बाठे, संतोष सोळंके, संदेश बोरसे, तुषार इगळे, कुलदीप डंबेलकर, श्रीकांत वेरुळकर, गोपाळ पारधी, सुपडा कोल्हे, कडूजी जवरे, प्रमोद सोळंके, सोपान पाटील, सुंदर काटकर, ज्ञानेश्वर पुड, विठ्ठल काळे, मधुकर पुडकर, ज्ञानेश्वर बाठे तसेच संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे शासनाने दुर्लक्ष करू नये. प्रत्येक बाधित शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत संभाजी ब्रिगेडचा लढा सुरूच राहील, असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला. जय जिजाऊ. आज आपण नांदुरा तालुक्यात जी 31 तारखेला ढगफुटी झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे, त्या बाऱ्यात आपण आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज संपूर्ण तालुक्यात 112 गावामध्ये जे ढगफुटी झालेली आहे, कुणाचे ढोरं वाहून गेलेले आहेत, एक शेतकरी पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे मरण पावलेले आहे, आणि जे सोयाबीन, तूर, उडीद, मूग जे नुकसान झालेलं आहे, सरसकट सगळ्या शेतमालाचं जे नुकसान झालेलं आहे, 112 गावामध्ये ढगफुटी झालेली असून संपूर्ण तालुक्याला सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मिळण्यात यावे, याकरता आपण आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुका तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. तर लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. नाही मिळाली तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू. जय जिजाऊ, जय ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड.